प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, केंद्रातल्या आणि सर्व राज्यातल्या सर्व नेत्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. मी आज आपल्या साक्षीनं साहेबांना एक सांगू इच्छितो. साहेब, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. 24 तास जनतेच्या सेवेत राहणारा एक जनतेचा सेवक आहे. खासदार म्हणून महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त प्रवास झाला असेल तर नांदेडच्या खासदाराचा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या इतिहासात प्रवास झालेला आहे. मी दररोज सकाळी कार्यकर्त्यांना भेटतो. येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी करत असतो. मला जे यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद आपण दिली त्या ताकदीचा उपयोग चांगल्या कामासाठी या नांदेड जिल्ह्यात मी सातत्याने करत आलो. आज एवढ्या उन्हामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्यायला आलात. मी ऋण आपले आयुष्यभर विसरू शकत नाही. मला काही पत्रकार बांधव विचारत होते की आजची निवडणूक तुम्हाला कशी वाटते. मी पत्रकार बांधवांना सांगितलं की मी आतापर्यंत 16 निवडणुका लढवल्या आणि ही माझी 17वी निवडणूक आहे. 16 निवडणुकांमध्ये 15 निवडणुका मी जिंकल्या. पण आता ही निवडणूक मोदीच्या आशीर्वादाने सगळ्यात सोपी जाणारी निवडणूक माझ्या आयुष्यात मध्ये ही आहे. मला लहानपणापासून संघर्ष करावा लागला. संघर्षातून इथपर्यंत उभा राहिलो. आज परत एकदा श्रेष्ठीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि परत एकदा मोदीजीच्या नेतृत्वाखाली मला या निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी दिली. देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं वातावरण आहे, मी सांगण्याची गरज नाही. देशवासियांनी नारा दिला, अबकी बार 400 पार. हा नारा देशवासियांचा नारा आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला जेवढं मताधिक्य पाहिजे तेवढं मताधिक्य नांदेडची जनता हे आदरणीय मोदी साहेबाला दिल्याशिवाय राहणार नाही. मी एक नाम मात्र इथं उभा आहे. राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या देशातल्या जनतेला आदरणीय मोदी साहेबांना मतदान करायचं आहे. कधी मतदानाची तारीख येईल आणि आपण कधी कमळाचं बटन दाबावं आणि मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान पुन्हा कधी पाहावं हे स्वप्न बघणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मोदी साहेबांच्या नावावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ही जनता आशीर्वाद देणार आहे. 5 वर्षामध्ये मी अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष करोनासारख्या महामारीमध्ये गेले. राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं. विरोधी पक्षाचा खासदार म्हणून 1 रुपयाचा निधी देखील मला मागच्या काळामध्ये मिळाला नाही. आपल्या सर्वांची अपेक्षा होती की खासदारांनी निधी दिला पाहिजे. पण आदरणीय मोदीजींनी ठरवलं की माझ्या देशातला गरीबातला गरीब कोरोनासारख्या महामारीमध्ये मृत्युमुखी पडता कामा नये म्हणून देशातल्या सर्व खासदारांचा निधी आरोग्य खात्यावर वर्ग केला. 2 वर्ष आम्हाला निधी मिळाला नाही. 2 वर्ष काम करू शकलो नाही. राज्यामध्ये सरकार नाही, कोरोनासारखी महामारी. पण त्या महामारीमध्ये आपल्याला सर्वांना आठवत असेल किमान 2 लाख धान्याचे किट नांदेड जिल्हा भारतीय जनता पक्षाने वाटप केले. कम्युनिटी किचन काढलं. या ठिकाणी आरोग्य खात्याचे आपले कर्मचारी बांधव भगिनी काम करतात. ज्या ठिकाणी पोलीस खात्याचे आपले बंधू भगिनी काम करतात.
त्यांना ड्युटीवरून घरी जाता येत नाही, अशा ड्युटीवर असलेल्या बंधू भगिनीला त्यांच्या ठिकाणी भोजनाचा डब्बा पोहोचण्याचं काम भारतीय जनता पक्षाने या नांदेड जिल्ह्यामध्ये केलं. निधी मिळाला नसला तरी तुमचा आशीर्वाद या निमित्तानं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे प्रश्न थोडक्यात सांगणार आहे. 25-30 वर्षापासून आपल्या रेल्वेचे प्रश्न प्रलंबित होते. कैलासवासी सुधाकररावजी डोईफोडे साहेब असतील, भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब असतील, सूर्यकांता ताई असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, जे जे म्हणून खासदार झाले त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले असतील आणि केलेले आहेत. परंतु माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा खासदार झाला आणि या रेल्वेचे सगळे प्रश्न मार्गाला लागले. नांदेड देगलूर बिदरचा मार्ग अनेक वर्षापासून प्रलंबित होता. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार 2552 कोटी रुपये या रेल्वे मार्गाला केंद्राने मंजूर केले. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळं एनओसी मिळत नव्हती, निधी मिळत नव्हता. परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि अलीकडे दादांच्या नेतृत्वात हे सरकार आलं आणि आपण बघितलं की आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांनी 750 कोटी रुपयाचा ठराव कॅबिनेटमध्ये केला आणि 50% वाटा उचलण्याचं काम केलं. एकच रेल्वे मार्ग नाही, हा रेल्वे मार्ग. काही मंडळी काल मी ऐकलं भाषणात, माझ्या कानावर आलं की आम्ही तिकीट काढून ठेवलंय पण रेल्वे कधी सुरू होणार आहे. तुम्ही तिकीट काढून ठेवा, तुम्हाला रेल्वेत भारतीय जनता पक्ष बसवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगणार आहे. बोधन नरसी मुखेड लातूरचा मार्ग असेल, नांदेड लोहा अहमदपूर लातूरचा मार्ग असेल, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांनी, आदरणीय राज्यमंत्री दानवे साहेबांनी आता याच्या पुढे सर्वे होणार नाही, अंतिम डीपीआर सादर करा अशा पद्धतीचे आदेश रेल्वे विभागाला दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते देखील रेल्वेचा मार्ग पूर्ण होणार आहे. आदरणीय अमित शाह साहेब नांदेडला आले, आम्ही त्यांना मागणी केली. अमित शाह साहेबांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितलं, नांदेड का एयरपोर्ट जल्दी शुरू हो जाएगा. नांदेडला वंदे भारत लवकर येईल. मला आज सांगायला हरकत नाही साहेब, आपल्या आणि अमित शाह साहेबांच्या प्रयत्नामुळे नांदेडवरनं आता 6 उडान सुरू झालेले आहेत कालच्या 1 तारखेपासून. वंदे भारत आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम येणाऱ्या 15 दिवसात पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे वंदे भारत जी जाणण्यापर्यंत येते ती नांदेडमध्ये पर्यंत येणार आहे. आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणून रेल्वेचे प्रश्न, नॅशनल हायवेचे प्रश्न, विमान सेवेचे प्रश्न, ही सगळी दळणवळणाची व्यवस्था विकासाच्या दृष्टीने आता नांदेडला सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला एक आश्वासन देणार आहे की पुढच्या 5 वर्षाच्या काळात आता मी एकटा राहिलेलो नाही, तर माझ्यासोबत अशोकरावजी चव्हाण साहेब आणि डॉक्टर गोपछेडे साहेब खासदार म्हणून आलेले आहेत. आम्ही सर्वजण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटत असेल की अशोकरावजी चव्हाण आणि प्रताप पाटील एका मंचावर आहेत. 25 वर्ष एकूण एकाचा संघर्ष झाला. 25 वर्षामध्ये कधी एकूण एकाच्या व्यासपीठावर आम्ही नव्हतो. आमचा संघर्ष सगळ्या जनतेला माहिती आहे. मलाही स्वप्नात असं वाटलं नाही की अशोकरावजी आणि मी एका व्यासपीठावर येऊ, पण मोदी है तो मुमकिन है. मोदी साहेबांनी जादू केली. अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आम्ही सगळे एका मंचावर आलो. आता त्याची चिंता करायची गरज नाही. 10-5 लोक राहतात, त्यांना असं वाटते हे दोघं एकत्र आल्यावर आपलं काय.
तुम्ही काही काळजी करू नका, चुकून तिकडे राहिला असेल तर इकडे या, तुमचा सन्मान आम्ही करणार आहोत. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोण्या उमेदवाराच्या विरोधामध्ये वैयक्तिकरित्या बोललो नाही. आता तर मी भारतीय जनता पक्षात आहे. भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे, आपलं काम, आपल्या पक्षाचं काम, आपल्या नेतृत्वाने केलेलं काम हे जनतेच्या समोर मांडा. पण केविलवाणी गोष्ट आहे, लोक म्हणायला लागलेत उमेदवार काळा आहे का गोरा आहे. अरे मी इतक्या निवडणुका लढिलो, माझा तुम्हाला कलर दिसला नाही का? हा कलर पक्का कलर आहे, याच्यामध्ये काही फरक पडू शकत नाही. एखाद्या गोऱ्याला जर उन्हात उभा केलं तर ते काळं होऊ शकते, पण आमच्यावर याच्यापेक्षा आणखी काही कलर चढायची गरज नाही. आता काही मंडळी असं म्हणाली, खुशाल पाटील, की प्रतापराव काय काय करतात आम्हाला जास्त माहित आहे. आणि ज्यांनी हे म्हणले ते माझ्या सोबतच करत होते, की त्यांनी विसरून गेले, कारण ते जिल्हा परिषदेला माझ्या सोबत होते. माझ्याकडे हरियाराव, आपल्याकडे तर लई फोटो आहेत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरलाय. आणि जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, एक अभूतपूर्व विजय नांदेडमध्ये आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे नांदेडमध्ये 2019 साली, अरे हो तुम्ही सोबत आहे, माझ्या लक्षात आलं. आता मी किती आगे बढू, पडून जाईल समोर झालं तर. शांत बसा, आता बोलू द्या. आगे बढो करता करता खालीच पडायचो मी. 2019 साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता. आम्हाला चिंता होती, कारण शेवटी या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावांचा एक प्रस्ताव आहे, मराठवाड्यातला प्रस्ताव आहे. पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमातून मोदीजींना मतदान केलं. आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोकरावांसारखा एक नेता आपल्यासोबत आला पाहिजे. अशोकरावांचं आणि आमचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत. वेगवेगळ्या पक्षात राहिलो, अनेक वेळा टीका केली, पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे. ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली, अनेक काँग्रेसचे नेते, त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे, उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे. हा रस्ता होऊ शकत नाही, याची आवश्यकता नाही. पण त्याही वेळी काँग्रेसमध्ये असून देखील अशोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे, यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल. आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलं, त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जुडला पाहिजे, ही संकल्पना देखील अशोकरावांनी मांडली. सरकार गेलं, पण आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि आज ते देखील सोबत आहेत. आणि नांदेडला देखील आपण समृद्धी महामार्गाशी आज जोडतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो, असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत. त्यामुळे प्रताप पाटील, तुम्हाला आता बूस्टर डोस मिळालेला आहे. मागच्या वेळेस 43% मतं मिळाले होते, आता 50%च्या पार तर आपण जाणारच आहोत. किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे. कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे, सगळ्या ताकदी एकसाथ आल्या आहेत, सगळ्या शक्ती संघटित झाल्या आहेत.
आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे. आणि हेही खरं आहे. अशोकरावांची ज्यावेळेस माझी चर्चा झाली, मी अशोकरावांना म्हणालो, अशोकराव, देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे, ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे, त्याला मोदीजींसोबत आलं पाहिजे. कारण इतर कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं शक्य नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं, विनाअट मान्य केलं. ते असं म्हणाले, मला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे. केवळ मी सोबत आलो तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा, पूर्ण योगदान द्या. मी सांगितलं, आपण काळजी करू नका, आम्ही मागास भागात येतो. विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे. मागच्या काळामध्ये या मराठवाड्यामध्ये पाणी आलं पाहिजे, या मराठवाड्याला दुष्काळातनं मुक्ती मिळाली पाहिजे, याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले. आणि त्याही काळात अशोकरावांसोबत बसून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल, त्याचं जास्त युटिलायझेशन कसं करता येईल, हा प्रयत्न आम्ही केला. प्रताप पाटलांच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळे विकासाचे प्रश्न आम्ही हाताळले. आता तर त्यांच्या सोबत एकीकडे आमचे गोपचडे आहेत आणि दुसरीकडे अशोकरावांसोबत सारखं द्रष्ट नेतृत्व आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आता आपल्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही. नांदेडचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास हा अत्यंत वेगाने येत्या काळात होणार आहे. बंधू भगिनींनो, आज देशामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं, जग म्हणताय हा चमत्कार आहे. मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. जगातले अर्थशास्त्री म्हणतात, हे कसं शक्य झालं? आज जगामध्ये अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट लोक भारतामध्ये गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं. मोदीजींनी हे करत असताना मुठभर लोकांचा विकास नाही केला, जनसामान्यांकरता मोदीजींनी काम केलं. आणि म्हणूनच तुम्ही बघा, मोदीजींमुळे 11 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं. 20 कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं, आज ते पक्क्या घरामध्ये मोदीजींमुळे राहत आहेत. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं. मोदीजींनी या 50 कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोचवलं, त्यांच्या घरी वीज पोचवली, आमच्या माता भगिनींना गॅसचं सिलेंडर दिलं. आणि एवढंच नाही, 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि याकरता महत्वाचं आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत. 31 कोटी महिलांना केवळ 10 वर्षामध्ये आपल्या पायावर उभा करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी करून दाखवला. कारण मोदीजी नेहमी म्हणतात, भारताला विकसित करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येचा 50% हिस्सा म्हणजे महिला आहेत. या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांना जेव्हा आपण देशाच्या मुख्य धारेमध्ये आणू, अर्थतंत्रामध्ये आणू, त्यावेळेस देशाचाही विकास होईल, परिवाराचाही विकास होईल, समाजाचाही विकास होईल. आणि म्हणून हे करून दाखवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं. बंधू भगिनींनो, मोदी साहेबांनी पुढच्या काळामध्ये विकसित भारताची गॅरंटी दिली आहे. मोदीजी काय म्हणाले? मोदीजी म्हणाले, हे 10 वर्ष तो, ये 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है, आने वाले 5 साल असली पिक्चर आपको देखने को मिलेगा. पुढचे 5 वर्ष भारताच्या विकासाचे वर्ष आहेत. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक
प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता पुढचे 5 वर्ष मोदीजी कटिबद्ध आहेत. आज आपण बघा, मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 11व्या क्रमांकावरनं जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं. 2012 साली एक अहवाल प्रकाशित झाला. आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे, ही फ्रजाईल अर्थव्यवस्था आहे, भारत दिवाळखोर होणार आहे, भारत कधी दिवाळखोरीकडे जाणार आहे. 2014 ते 2024 10 वर्षात मोदीजींनी असा चमत्कार केला की आमची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर तर आलीच, पण ज्या संस्थेनं अहवाल दिला होता की भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे, त्याच संस्थेने अहवाल दिला जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. सगळ्यात जास्त विस्तारित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये मोदीजी भारताला जगातली 3री आर्थिक महाशक्ती करणार आहेत. जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमचा भारत देश होणार आहे. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी तयार होतात. अर्थव्यवस्था विस्तारित होते, रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था विस्तारित होते, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, रस्ते बनतात, पूल बनतात, रेल्वे बनते, एअरपोर्ट बनतात, घरं बनतात, घरोघरी त्या ठिकाणी विकास पोहोचतो. अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि या देशाच्या तिजोरीतला पैसा जनसामान्यांच्या कल्याणाकरता लावता येतो. मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये जो तुमचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम मोदीजींनी तयार केलं. आणि एक मजबूत भारत जो जगामध्ये एक अतिशय मजबूत म्हणून उभा आहे. आपण बघा, कोविड नंतर, कोरोना नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण एकटा भारत आहे जो कोविड नंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली, कारण मोदीजींसारखं नेतृत्व होतं. खरं म्हणजे आपण विसरलो, पण कोविडचा काळ आठवा. त्या काळामध्ये जर मोदीजींनी वॅक्सिन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणी चालू वार्ता या वृत्तपत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता.